राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 21. श्री दंडी स्वामींचे कुकुटेश्वर येथे आगमन. साधकांची स्थानशुद्धी, भावशुद्धी आवश्यक. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्रामदेशासाठी निघालो. रुचा अध्याय शेअर कर. हो दादा, एकच मिनिट. ठीक आहे, आपण सुरुवात करतो मी परत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 21. श्री दंडी स्वामींचे कुकुटेश्वर येथे आगमन. साधकांची स्थानशुद्धी, भावशुद्धी आवश्यक. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्रामदर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या. अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, विश्वाधनींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले. ही व्यक्ती महत् भाग्यवान आहे. ती आहे तरी कोण? ती कोणत्या वेळी येईल? यावर श्री गुरुचरण म्हणाले, अहो शंकर भट्टा, अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते. त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता. त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल. दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झाले आहे. विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तेथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त देखील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भावतरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यामुळे साधक स्थळ शुद्धी होऊन येथे राहू शकतात. भावशुद्धी झालेल्या साधकास हे शक्य आहे. अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे. द्रव्य शुद्धी आणि अन्न शुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे. वेद वेदांतील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही, परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. मी पौंड्र देशात म्हणजे सध्याच्या ओरिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो. तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. माझ्या बरोबर आलेल्या 3-4 भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदैवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौनबोध त्यांनी केला. दंडी स्वामींचा गर्वभंग. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते. कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणावर मस्तक टेकून नमस्कार करणे ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. आम्ही सर्वांनी श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंची चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले, श्रीपाद हे शूद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुद्धा शूद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या शूद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन येतील यात शंकाच नाही. पिठिकापुरम मधील प्रजाजनांनी श्री दंडी स्वामींच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते. आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो
तेव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला. माझ्या भाग्यामुळे मी म्हणजे शंकर भट्ट सुद्धा पिठिकापुरमला आलो होतो. श्री बापन्नार युलू, श्री आप्पळराजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिठिकापुरम गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयांचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांचा महिमा अपरंपार आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकुम, विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. पिठिकापुरम मधील ब्राह्मणांनी वेदमंत्राच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुकुटेश्वराच्या मंदिरात नेले. गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटवली. स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्री बापन्नाचार्युलूंनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. श्री अप्पळराजू शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली. व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समितीचे संमेलन झाले. या संमेलनात एक ठराव सर्व मते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू, अप्पळराजू शर्मा आणि बापन्नाचार्युलू सहकार्य देणार नाहीत. नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला. श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्य कांतीच्या कळा पसरवणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना घाईवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू उघडले. बापन्नार्युलू, श्री अप्पळराजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदांचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती. त्यांची आजी राजमंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दहीभात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले. बापन्नार्युलूंनी वेदघोष करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर श्री अप्पळराजू शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करीत होते. नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने सुश्राव्य स्वरात वेद पठनास प्रारंभ केला. तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते. याच वेळी कुकुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले. स्वयंभू दत्तात्रयाच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्याने ती 2-3 वेळा पुसली तरी पुन्हा ती तेथे येत होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पिटिकापुरमहून बाहेर जाण्यास निघाले. ते सर्वजण एकामागून एक पावले टाकीत चालले होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. ते कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते. त्याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. पिठिकापुरम मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. श्री दंडी स्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ आपणापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पडली. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली. मोहनाश म्हणजेच मोक्ष. पिठिकापुरम मध्ये अब्बन्ना नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवित असे. तो एकदा बापन्नाचार्यूंच्या घरी आला. श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले. अब्बन्नाला पोटभर जेवण दिले. नंतर त्यास बोलावून म्हणाले, येथून एक भांडे पाणी घेऊन ते श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात जा. दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या कर्णचरणद्वयांबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुकुटेश्वर मंदिरात आहेत. त्यांना मृत्यूनंतर पिशाच्य योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे. मी चित्रगुप्ताबरोबर भूमा
तू तेथे जाऊन भूमाते शांत राहण्याचा निरोप सांग. श्रीपादांच्या दर्शनात उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल. त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर. माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुबैयाच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद सर्वांना दे. अब्बय्या सुब्बय्या वगैरे तिकडेच गेले आहेत, ते सर्वांना बापन्ना चार योलूंच्या घरी घेऊन येतील. श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले, अहो दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून किती गर्व केलात. तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्रीवल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले. त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहे. पिठापुरमचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही आम्हाला काय करू शकता. समस्त सृष्टीचे शासन करणारा एकमेव सत्ते समक्ष तुमचे अस्तित्वच ते काय. तुमचे सामर्थ्य ते किती. दैवदूषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्षे पिशाच्च योनीत राहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे. असं तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महाअग्नी समान आहे. अग्नीशी खेळल्यास महाप्रमाद संभवेल. माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता. खरे तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे. कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. दिव्यानंद परवश्य असा माझ्या पूर्व स्वरूपी अतीत सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तत्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो. माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार, सगुण साकार, मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही. प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी, स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे. त्यांना किती शतवर्षे या स्थितीत राहावे, कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवेन. संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहतात. हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन. हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे. त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आले आहे. महायोगाच्या योग शक्ती लोक कल्याणार्थ, लोक रक्षणार्थ उपयोगात आणायचे असतात. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या, निस्सहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत करणे हा मानवी धर्म आहे. मी धर्म मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो आहे. मी सर्व धर्मांचे मूळ असलेले एकैक सत्य, सर्व धर्मांचे मूळ असलेला एकैक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले एकैक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस. ही सृष्टी आहे. यापेक्षा वेगळे सत्य मी तुला अजून काय समजावून सांगू. तू हिमालय पर्वतावर जाऊन निस्संग होऊन तपाचरण कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तो मोक्ष मिळवलास किंवा उद्धरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील. हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे. तुझ्या सोबत तू पिठापुरामचे शिष्य घेऊन जाशील तर ते म्हणजे उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल. उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल. परस्परांनी एकमेकांचे प्रशंसेचे पूल बांधले तर ती यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते. अरुंधती वशिष्ठ संबंध. त्यावर मी म्हणालो, अहो गुरुचरण, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे. तिचा विवाह वशिष्ठ ऋषी बरोबर कसा झाला. यावर गुरुचरण म्हणाले, पूर्वी वशिष्ठांनी हजारो वर्षे तपाचरण केले होते. त्यावेळी अक्षमाला नावाच्या एक चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रीतीने सेवा केली. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर त्या कन्येने म्हटले, वशिष्ठ मुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, अक्षमाले, तू एक चांडाळ कन्या आहेस. मी एक सच्छील ब्राह्मण आहे. मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन. या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली,
अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता? वाकदोषाच्या भीतीने वसिष्ठ मुनी म्हणाले, तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय? त्यावर अक्षमालेने होकार दिला. वशिष्ठ मुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले. असे त्यांनी 7 वेळा केले. 7व्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्या बरोबर विवाह केला. वशिष्ठ मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्धी पावली. ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी सांगितली होती. शूद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणांची कर्मे करणारा 7व्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो. त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे. ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती. परंतु काही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली. पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेल्या ब्राह्मणांची नियत कर्मे न करता वाणिज्य करीत असेल तर तो वैश्याच्या वर्णास योग्य होईल. तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असे. श्री दत्तप्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देत. त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु, आरोग्य, ऐश्वर्य श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देत. जन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला होती. दत्तभक्तांना स्वामींचे अभय वरदान. आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला या ग्रामी येऊन पोहोचलो. मंचाल ग्रामदेवतेने आम्हास दर्शन देऊन धन्य केले. तिने आपल्या दिव्य हस्तांनी आम्हास प्रसाद दिला. ती ग्रामदेवता म्हणाली, पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेयच भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहे. श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो. येणाऱ्या शताब्दींमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील. हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्ध पावेल असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते. तुमचे सारे शुभमंगल हो. असे बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली. आम्ही तेथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी तेथे आला. मंचाल ग्रामदेवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली. आम्ही तिघे म्हणजे गुरुचरण, कृष्णदास आणि शंकर भट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघालो. सर्व दत्त भक्तांचे कुळ एकच असते. त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात. आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता. बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले, यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा 16, 116 आणि 1016 अशी असावी. ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या 2498 या संख्येप्रमाणेच आहे. परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते. नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव, मला या वधूपासून 10 पुत्रांची प्राप्ती व्हावी. 10 कन्या पुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पाहावे असे शास्त्रवचन आहे. कृष्णदास पुढे म्हणाले, पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे. म्हणून तो रुद्ररूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते. या महाशून्यातच सर्वांचा लय होतो. विष्णू स्वरूप म्हणजे अनंत धर्मतत्व. सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे. श्रीपाद प्रभूंचे 16 कला पूर्णत्व. गुरुचरण म्हणाले, अरे शंकर भट्टा, कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो. असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत. पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूपच आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णू म्हणाले, मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्ताने पार्वती माता, राक्षसांशी युद्ध करणारी दुर्गा माता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहेत. श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे. 16 वर्षाचे वय असतानाच श्रीपाद प्रभू पिठिकापूर सोडून गेले. ते स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना 16 कला परिपूर्ण असे मानले जाते.
सावित्री काठक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार. सकल जनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारे आणि सर्वातील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता. तिची 24 प्रतीके आहेत. 9 ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतीक आहे. 8 हे महास्वरूपाचे द्योतक आहे. त्रेतायुगातील भारद्वाज मुनींनी पिठिकापुरम या क्षेत्री सावित्री काठक यज्ञाची योजना केली होती. त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पिठिकापुरम मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. ते शक्ती स्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहेत. ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्ममार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात. हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लीलेचे व्याकरण अनाकलनीय आहे. या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्याने ते केवळ त्यांनाच समजते. मला म्हणजे शंकर भट्टास कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली. यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले. पांडित्य पूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नसे. कृष्णदास म्हणाले, श्रीपाद प्रभू हे पिपिलिकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत. एकदा नरसिंह वर्मांच्या शेतात श्रीपाद श्रीवल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते. तेवढ्यात तेथे 2 नाग आले. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले. नरसिंह वर्मांना गाढ निद्रा लागली होती. त्यांच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या. इतक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या. चावून वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले. मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीक समोर होता. थोड्याच वेळात नरसिंह वर्मांना जाग आली. त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मितहास्य करून म्हणाले, राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचा नियम आहे. या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी तेथे आली. ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती. तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले. अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी ह्या सृष्टीत आहेत. ते वर्माच पुढे म्हणाले, तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी मी तुला अनेक लीला दाखवू शकेन. तितक्यात नरसिंह वर्मांचे लक्ष मरून पडलेल्या 2 नागांकडे गेले. त्यांना पाहून ते चकित झाले. ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले. श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले. ते नाग कशासाठी आले, श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले, याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, राहू ग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो. यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात. राहू हा सर्व देवतांची आदी देवता आहे. या प्रकारे येणाऱ्या संकटांचे निर्मूलन कसे करावे ते कोणीही जाणत नाही. परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळेल अशी योजना करतो. आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले. त्यांनी आम्हास हसत मुखाने आशीर्वाद दिले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 22. गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत. ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण शास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्व कर्मे निर्देशित असतात. यावर श्री गुरुदत्त भट म्हणाले, भचक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र स्थलनिर्देश करण्यासाठीच चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे. रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा 8 कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही.
अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे, परंतु 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात 6 ही राशी मिळवण्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष होऊन ग्राह्य मानली जाते. अश्विनी नक्षत्र तुरगमुखाश्विनी श्रेणी तिने गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच भचक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. या अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह संपुटीने जन्मला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाही. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते. हे आपण मंत्रतंत्राने, ध्यानाने, प्रार्थनेने आणि योग शक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेखा बदलून टाकू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम, करुणा त्यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. मी गुरुदत्त भट अज्ञानी दशेत ज्योतिष शास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरम मधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतवाणी स्पष्टपणे म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झालेत? तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस. पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेन. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेवून पाहिले तर ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासाठी काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्य तत्वाने युक्त होऊन हसत हसल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. त्यांचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले. देवता आनंद स्वरूप असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फारच दुःखदायक होती. माझा जीव अतिशय दुःखी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेलेला नव्हता. जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदय स्पंदनांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली.
पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रयांच्या मूर्तीने घंटीकोट यांच्या करी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन, हृदय स्पंदन कोठे असते? श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना. महालय अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परम पवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो. तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूच मल्हादेंच्या मेहुण्यांच्या रूपात जन्मास आले. केवढे हे आश्चर्य, काय ही वंचना! असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो. असा मला मनापासून पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षांचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले, ये रे ये मूर्खा, जिवंत असल्याचे नाटक करतोस. मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का? ते दत्तात्रय कोण हे माहित आहे का? ते दत्तात्रय म्हणजे मीच आहे. त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाच गण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो, तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो. तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी तू मृतवतच आहेस. तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्याविषयी सांग. हे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत चाललो आणि माझा थरकाप उडाला. इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. त्या म्हणाला, कृष्णा कन्हैया, हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे? तू आत ये बरं, तुझी दृष्ट काढते. यावर श्रीपाद म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आलाय. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादाने तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला. तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवीत होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले, आजोबा, आज दशमी आहे, बाबांना किती दक्षिणा देणार? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, आपणा दोघात काही भेद नाही. तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे. ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा. असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले. या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक. ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही. ते श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या, श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा बरं. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुब्बमम्मा तेथे आल्या. त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभ्यंग स्नानासाठी नेले. अरे शंकर भट्टा, कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो, परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात. यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळराज शर्मा बापन्नाचार्य लोक बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य, सरलता वर्णनातीत होती. ही भाषा पिठिकापुरम मधील केवळ श्रीपाद प्रभू, बापन्नाचार्यलू, अप्पळराज शर्मा यांनाच बोलता येत असे. सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापन्नाचार्य बरोबर असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा,
श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत. तो केवळ कर्तव्य बोधक होते. त्यावर बापन्नाचार्य म्हणाले, कन्हैया नेहमी सत्यच बोलावे, औषधाला सुद्धा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. त्या दिवशी बापन्नाचार्यांच्या घरी व्यंकट सुबैया श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापन्नाचार्यूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी. हा दिवस परमपवित्र महालय पक्षातील एक दिवस असावा, ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापन्नाचार्युलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापन्नाचार्युलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापन्नाचार्युलनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली. या संबंधीने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता. श्रीपाद प्रभू बहु चमत्कारिक होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापन्नाचार्य आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला. महालय अमावस्येचा माध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापन्नाचार्युलूंच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले, आजोबा, वाग्दान करू नये आणि केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापन्नाचार्य दोघांनीही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नामरूप स्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एका कुळात, एका काळात बापन्नाचार्य वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे ते मला मात्र विचारू नका. कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते, सूक्ष्मही असते. काही काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते. यावर मी शंकर भट्ट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग. श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले, भौतिक काळ भौतिक देश, मानसिक काळ मानसिक दशा, तसेच योग काळ आणि योग देश यांचे 6 ते 10 वर्षांपर्यंतचे वय असते. तो नेहमी 16 वर्षांच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो. त्याचा भौतिक काल 60 वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 20 वर्षे निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला 60 वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ 20 वर्ष असतो. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 60 वर्ष आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिसळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो. काशीमध्ये अथवा पिठिकापुरम मध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फल, पिठापुरम निवासाचे फल. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिक दृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिक दृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिक दृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगा जलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगा स्नानाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपाने पिठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश
पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल, हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. देह हे एक क्षेत्र आहे. त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फळ मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पिठिकापुरम मध्ये नरसिंहवर्माच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तात्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलू लागला. मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंहवर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मन हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. अरे, हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली. अरे शंकर भट्टा, पिठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योग काल पाहून, योगादेश पाहून त्यांचा निर्णय होतो. श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रात